23 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानला जातो, कारण या दिवशी आला आहे गुरुपुष्य अमृत योग. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग संपत्ती, प्रगती, नवीन सुरुवात आणि धनलाभासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी केलेले शुभ कार्य अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर होईल. गुरुवार हा दिवस गुरुग्रहाचा आणि पुष्य नक्षत्र सर्वात शुभ नक्षत्रांपैकी एक मानले जाते. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तयार होतो गुरुपुष्य अमृत योग. हा योग नवीन कामांची सुरुवात, गुंतवणूक, खरेदी, व्यवसाय आणि धनवृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. सोने म्हणजे स्थिर संपत्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक. परंतु जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ऑफिसचे उद्घाटन करू शकता, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, FD करू शकता, वाहन, घर किंवा जमीन खरेदी करू शकता. अगदी नवीन वही आणि पेन खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी घरात गुरुचरित्राचे वाचन, श्रीसूक्ताचे पठण आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते. आता येतो या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग. या दिवशी गरजू लोकांना पिवळ्या वस्तूंचे दान करा, जसे की चणा डाळ, हळद, केळी किंवा पिवळे कपडे. यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतो आणि आर्थिक अडचणी कमी होतात. पूजा करताना हा मंत्र 108 वेळा जपा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः. आर्थिक समृद्धीसाठी हा मंत्र नक्की म्हणा. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्धलक्ष्मये नमः. या मंत्रांच्या जपाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनाचा ओघ वाढतो. मित्रांनो, 23 एप्रिल 2026 ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.